आज आपण महालक्ष्म्यांसाठी तांबूल बनवणार आहोत। ही विड्याची पानं घरची आहेत। आपण त्याला धुवून पुसून घेऊ आणि छोटे छोटे तुकडे करून मिक्सरच्या पॉटमध्ये टाकू। तर आज माझ्या बाबांकडून शिकूया की तांबूल कसं बनवायचं। तर इथे आपण सोप, सुपारी, ओवा, लवंग, विलायची, कात, चुना, थंडाई, चमनबार हे सगळं मिक्सरच्या पॉटमध्ये टाकायचं। आणि या सगळ्या साहित्याचं मेजरमेंट तुम्ही पानांच्या अकॉर्डिंग घेऊ शकता। हे 200 ते 250 पानं आहे, त्यामुळे हे आम्ही जास्त घेतलेलं आहे। तुमचे जर कमी असतील तर तुम्ही कमी प्रमाणात घ्या। आणि इथे आपण टाकतोय थंडाई। ही पांढरी शुभ्र असते आणि आपण खाल्लं की आपल्या गळ्याला असं थंड वाटतं। आता हे आपण तोडलेले पानं याच्यात टाकूया। आता थोडासा चुना याच्यामध्ये, परत थोडेसे पानं टाकायचे, परत थोडासा चुना टाकायचा, कारण हे मिळून यायला पाहिजे सगळं। आणि हे सगळं आपण मिक्सरला बारीक करूया। यात थोडीशी साखर, 2 मोठे चमचे, आणि परत याला आपण फिरवून घेऊ। आपलं तांबूल तयार आहे। आता आपण याला एका डब्यामध्ये काढून घेऊया। बघा किती छान झालं आहे तांबूल आपलं। छान ओलसरपणा, साखरेमुळे छान ओलसरपणा पण त्याला आलेला आहे। आणि आता आपण देवीला नैवेद्य दाखवूया। हा देवीचा प्रसाद आहे तांबूल। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।